वळूयात पुढच्या बातमीकडे। मालाडमधील मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला काँग्रेसने विरोध केलाय। शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेसने आंदोलनही केलं। खासदार वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख यांनी पालकांसह यावेळी निषेध आंदोलन केलं होतं आणि यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतल्याची माहिती आहे। अधिकची माहिती आंदोलनासंदर्भात जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाचा आरोप करत मुंबई काँग्रेसने आंदोलन केलं। तर खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार असलम शेख यांनी आंदोलनात सहभाग घेतला। त्यांच्या नेतृत्वातच खरं तर ते आंदोलन करण्यात आलं। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा कार्यक्रम टाउनशिप स्कूलमध्ये आधीच निश्चित होता। मंगलप्रभात लोढा येण्यापूर्वीच काँग्रेसने आंदोलन सुरू केलं। काँग्रेस आमदार असलम शेख राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केलाय। तर दुसरीकडे शाळेचं खासगीकरण होऊ देणार नाही असा इशारा असलम शेख यांनी दिला। शाळा अदानींना देणार नाही असा निशाणा वर्षा गायकवाडांनी यावेळी साधला। तर मंगलप्रभात लोढा यांची भेट घेण्यावर काँग्रेस नेते ठाम आहेत। पोलिसांनी थांबवलं नाही। आले लोढाजींना आम्ही सांगणार की चुकीचे काम आहे, तुम्ही चुकीचं काम करू नका, तुम्ही तुमचा बिल्डर वाढ इथे चालू नका। ही महानगरपालिकाची शाळा आहे, महानगरपालिकेच्या ताब्यातच असले पाहिजे। महानगरपालिकेचे शिक्षक शिकवणार आणि गरीब लोकांची मुलं तिथे शिकणार। शाळा चालू नाही झाली आणि तिकडे बसलेले ती बिल्डिंग इन्चार्जनी लोकांकडून पैसे घेतलेले आहेत, लोकांनी तक्रार केलेली आहे, लोकांकडून लाखो रुपये घेण्याचं काम केलंय, तेही गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज आम्ही लोढाजींना सांगणार आहोत। विरोध असासाठी विरोध कोण केले? ज्याने विरोध सुरू केला आहे त्यांचे स्वतःचे मुलगी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पडता। त्याने मलाडचा काय करून टाकला? मलाडमध्ये जितकी सरकारी जमीन होती, सर्वात जास्त ओपन जैन सरकारी जमीन मलाडमध्ये होती, मालवणीमध्ये होती। सर्वांमध्ये एन्क्रोचमेंट करून दिला। ते इथले आमदार होते, त्याने आमदारमधून इथे काय विकास केला त्याने सांगावा। एक महत्त्वाची बातमी या संदर्भात। मंगलप्रभात लोढा मालवणी पोलीस ठाण्यात आता दाखल झालेले आहेत। काँग्रेसच्या आंदोलनानंतर लोढा हे मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झालेत। तर काँग्रेसच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शाळा प्रयास फाउंडेशनला देण्याच्या निर्णयावर सरकार ठाम असल्याची ही माहिती आहे। मात्र काँग्रेसने याला विरोध केलाय।